सेक्शुअल लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा असतो की ओव्ह्युलेशन पिरियड हा सायकल 14वा दिवस समजा 28 जसे की आम्ही तुम्हाला सांगत असतो सेक्शुअल ऍक्ट असते, शारीरिक संबंध असतो, हे ठरवून केल्या जात असते। तुमचं लैंगिक आयुष्य हे चांगलं गेलं पाहिजे यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारा मी नेहमी तुम्हाला टिप्स देत असतो आणि खरोखर तुम्हाला सांगतो की लैंगिक आरोग्यामध्ये कोणत्याही तुमच्या समस्या ह्या फक्त तुम्ही घरगुती काही उपचार करून किंवा काही ट्रिक्स यूज करून नक्कीच सॉल्व करणं हे तुमच्याच हातामध्ये असतं। प्रत्येक वेळा औषधांची किंवा डॉक्टरांची गरज नसते। पण मित्रांनो, चला तर आजच्या विषयाला आपण चालू करूया की लैंगिक आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे आणि त्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा नक्कीच आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे, जेणेकरून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं टिकाऊ आणि मजबूत झालं पाहिजे। त्यासाठी नेहमीच तुम्हाला डेली मी 2 व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर देत असतो। माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही समागमासाठी तयारी करता किंवा समागम करण्याचा विचार करता तेव्हा केव्हाही हा जो सेक्शुअल ऍक्ट असते किंवा शारीरिक संबंध असतो हे ठरवून केल्या जातच नाही। कारण की आपण जेव्हा बेडरूममध्ये जातो तेव्हा आपल्या पार्टनर बरोबर काहीतरी मस्करी करतो किंवा आपण काही इरोटिक टॉक करतो, तेव्हा दोघांच्या उत्तेजना जे असतात ते उत्तेजित होतात आणि त्याच्यामुळे आपल्या दोघांच्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेट व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की लैंगिक आयुष्य चांगलं जगायचं असेल तर नक्कीच आपल्या पार्टनरची कन्सेंट घेणं गरजेचं असतं। आणि कन्सेंट घेणं का बरं गरजेचं असतं? कारण की केव्हा केव्हा होऊ शकतं की त्यांचा आजच्या कामकेडीमध्ये त्यांचा मूड नसू शकतो, कारण की दिवसभर घरामध्ये काम करून थकवा आला असेल किंवा काही घरामध्ये किरकिरी झाली असेल किंवा मुलांच्या एज्युकेशन बद्दल वगैरे वगैरे ती खूप जास्त विचार करत असेल आणि आज घरातलं काम जास्त असेल तर अशा वेळेला तिचा मूड केव्हा केव्हा नसू शकतो। तर केव्हाही तुम्ही ह्या गोष्टी जर ठरवून जर करत असाल तर तेव्हा केव्हा तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी होऊ शकते। जसे की आम्ही तुम्हाला सांगत असतो की ओव्ह्युलेशन पिरियड हा सायकल मासिक पाळीच्या एक मधला दिवस म्हणजे 14वा दिवस समजा 28 दिवसाची मासिक पाळी असली तर 14वा दिवस हा ओव्ह्युलेशनचा पिरियड असतो आणि त्याच्या 4 दिवस अगोदर आणि 4 दिवस नंतर आम्ही तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायला सांगतो आणि नेमकं त्याच वेळात तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते। कारण की तुम्हाला तुमच्यावर दडपण येतं, तुम्हाला असं वाटतं की आज आपल्याला करावंच लागेल आणि ते दडपण आल्यामुळे केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं। आणि त्याचप्रमाणे जर केव्हा आपल्या पार्टनरचा किंवा आपला जर मूड नसेल तर त्या दिवशी तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नक्कीच टाळणं अत्यंत गरजेचं असतं। मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी जे की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असतो, काही तुम्हाला मी घरगुती उपचार सांगत असतो, काही घरगुती टिप्स देत असतो किंवा काही फ्रुट्स बद्दल किंवा काही फळाबद्दल किंवा काही आहाराबद्दल किंवा काही व्यायामाबद्दल किंवा मेडिटेशन बद्दल हे जे की मी तुम्हाला सांगत असतो हे तुमचं चांगलं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकाऊ राहण्यासाठी सांगत असतो। तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, या जर तुम्ही तंतोतंत फॉलोअप जर केल्या तर मला वाटतं लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवणारच नाही। कारण की माझ्याकडे असंख्य रुग्ण येतात पण मी बघतो की त्यांचं सेक्शुअल लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा असतो। त्यांना फक्त आणि फक्त इंद्रिय मोठं पाहिजे आणि इरेक्शन खूप हार्ड पाहिजे आणि टायमिंग खूप जास्त पाहिजे। तर असं न करता हे ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला रुटीन डेली प्रॅक्टिस मधून तुम्हाला प्रॅक्टिस करत पुढे जावं लागतं। काही कोणती गोष्टी आपल्याला शिकायची असेल तर नक्कीच आपल्याला सुरुवातीला ट्रेनिंग घ्यावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागते, त्याच्यातलं पूर्ण आपल्याला नॉलेज पाहिजे, तरच आपण कोणत्याही गोष्टी चांगल्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो। आणि त्याचप्रमाणे लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे चांगलं लैंगिक शिक्षण, लैंगिक नॉलेज आणि तुमच्या दोघांच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल माहिती पण पाहिजे। कारण की स्त्रियांचे इरोटिक झोन कोणते आहेत हे पुरुषांना माहिती पाहिजे आणि पुरुषांचे इरोटिक झोन कोणते आहेत ते आपल्या पार्टनरला पण माहित पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर बरोबर प्रॉपरली जुळून आल्या तर मला वाटतं की लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला कुठंच अर्थ येण्याचं काही कारणच नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर एक केविलवाना प्रयत्न करत असाल काही ऑनलाईन औषधी घेऊन म्हणा किंवा डॉक्टरांकडे जाऊन तर नक्कीच तुमची फसगत होऊ शकते। कारण की याच्यावर प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग करणंच गरजेचं असतं आणि ह्या काउन्सिलिंगद्वाराच ह्या 90% समस्या दूर होण्यास नक्कीच आपल्याला मदत होते। तरी मित्रांनो, तुम्हाला पण काही लैंगिक समस्या असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी जेव्हा मला म्हणजे वेळ भेटेल तेव्हा मी पर्सनल त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करीत राहील। धन्यवाद मित्रांनो।